सो स्टुडंट लेट्स सी अवर प्रॅक्टिस सेट 2.5 आणि आता बघा प्रॅक्टिस सेट 2.5 मधला क्वेश्चन नंबर 1 आपल्याला बघायचा आहे. तर त्यामध्ये हे 3 सब क्वेश्चन आपल्याला दिलेले आहे. त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, त्यामध्ये डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 5 आणि -5 आणि आपल्याला सांगितलेलं आहे की नेचर ऑफ रूट काय आहे हे ओळखा म्हणून. तर आता नेचर ऑफ रूट कसं ओळखायचं हे आपण ऑलरेडी मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की नेचर ऑफ रूट जर का व्हॅल्यू ही 0 पेक्षा मोठी असेल म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल तर आपण त्याला काय म्हणतो, आणि त्यानंतर जर का 0 पेक्षा लहान असेल तर त्याला काय म्हणतो. तर बघा 0 जर असेल तर आपलं काय असते, दीज आर रिअल अँड इक्वल. जर का 5 आता ही 0 पेक्षा मोठी आहे तर ही काय येणार, मग इट इज रिअल अँड अनइक्वल. सो आपण इथे लिहिणार दिस इज रिअल अँड अनइक्वल. त्यानंतर -5 आता ही 0 पेक्षा लहान आहे, मग आता इथे काय लिहिणार आपण, दिस इज नॉट रिअल. सिंपल हे असं आपण लिहू शकतो, द नेचर ऑफ रूट इज नॉट रिअल. तर अशा प्रकारे फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह झाला आपला. सेकंड क्वेश्चन काय दिलं बघा, सम ऑफ रूट इज -7. काय म्हटलं, सम ऑफ रूट. आताच आपण एक मागील व्हिडिओमध्ये बघितलं की सम ऑफ रूट म्हणजे काय, जेव्हा रूटची गोष्ट केल्या जाते. सम ऑफ रूट म्हणजे सरळ सरळ अल्फा प्लस बीटा या दोघांची सम किती आहे, इट इज -7. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा म्हणते आणि समोर काय दिलंय बघा, प्रोडक्ट ऑफ रूट. प्रोडक्ट ऑफ रूट म्हणजे पुन्हा अल्फा आणि बीटा याचा प्रोडक्ट किती आहे 5. म्हणजे प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. आता दोघांचा गुणाकार 5 आणि बेरीज -7 यांच्यापासून बनवायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय बनेल बघा, x² मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ रूट ची व्हॅल्यू काय -7. सो आता इथे मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि 7x आणि बघा 5 आहे. सो इथे आता मी लिहिणार +5 = 0. तर हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा पद्धतीने आपण अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ रूट आणि प्रोडक्ट ऑफ रूट पासून क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवू शकतो. आता क्वेश्चन नंबर 3 बघा काय दिलाय, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. एका क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट जर का अल्फा आणि बीटा असतील तर 2x² - 4x - 3 = 0 या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय. तर बघा अल्फा प्लस बीटा आपल्याला माहिती आहे या इक्वेशन मध्ये ही मधातली जी टर्म असते तर ही झाली आपली अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू. आता बघा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय 4, कारण हा मायनस ऑलरेडी इथे असतोच आणि आपण काय ठेवलं फक्त त्याच्या जागेवर 4 ठेवला. तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता, आता इथे इक्वेशन तर नाही लिहिलं मी, इथे लिहून दाखवतो. x² मायनस त्यानंतर आपण लिहित असतो अल्फा प्लस बीटा आणि ब्रॅकेटच्या बाहेर x प्लस अल्फा बीटा = 0. हे आपलं असते क्वाड्रॅटिक इक्वेशन रूटवाला अल्फा आणि बीटाचं. तर यामध्ये अल्फा प्लस बीटाच्या जागेवर काय दिलेलं आहे, इथे 4 दिलेला आहे म्हणून इथे मी 4 लिहिला. त्यानंतर आता इथे -3 आहे तर अल्फा बीटा हे प्लस व्हॅल्यू असते, इथे -3 दिला म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली -3 आणि इथे होता 4. हे झालं आपलं इक्वेशन तयार. सो आता मी इथे लिहिणार -3. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे दोन आन्सर्स मिळाले. त्यानंतर आपलं हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आन्सर आणि नेचर ऑफ रूट. तर अशा प्रकारे फर्स्ट क्वेश्चन आपला सॉल्व्ह झालेला आहे. आता बघू आपला सेकंड क्वेश्चन.